नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा टॉपिक आहे इस्रायलबद्दल. आपल्याकडे असलेल्या ह्या बायलॅटरल रिलेशनशिपमध्ये आपण विविध देशांचा असलेला एक अंदाज घेणार आहे. मग आता हा अंदाज आपण त्या प्रकारच्या असलेल्या चालू घडामोडीसोबत आपण रिलेट करून करतोय. जसे की मागच्या लेक्चर्समध्ये आपण ब्राझीलच्या असलेल्या प्रेसिडेन्शियल गव्हर्नमेंटमध्ये लुला यांची नियुक्ती झाली आणि त्याचा असलेला भारताचे संबंध कसा प्रस्थापित होताना आपण बघितलं, आपण सगळ्या गोष्टी अंडरस्टँड केलाय. आता आपल्याला बघायचं आहे की इस्रायल ह्या देशाबद्दल माहिती. आता हा खूप चर्चेचा विषय आहे, खूप गमतीशीर विषय आहे, खूप याच्यावर डिबेट होता, भरपूर ठिकाणी याच्यावर वादविवाद पण होता की इस्रायल देशाचं अस्तित्व आहे का, असेल तर कशा आधारावर आहे, कोणत्या स्वरूपात आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगता येऊ शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तर त्या संदर्भामध्ये नुकत्याच झालेल्या परत तिथं इलेक्शन जे झालं तर त्या इलेक्शनमध्ये नेतन्याहू हे जे आहे त्या संदर्भामध्ये त्यांची असलेली जी पार्टी आहे इस्रायल पार्टीज म्हणून आहे, त्या पार्टीचे असलेले हे काय झाले, त्या प्रकारचे असलेले बेंजामिन नेतन्याहू ते प्रेसिडेंट म्हणून काय झाले होते, परत निवडून आलेले आहे, पीएम म्हणून ते निवडून आलेले. मग आता ह्या संदर्भामध्ये भारताचं आणि इस्रायलचं रिलेशनशिप आणि भारताचं ह्या इस्रायल सोबत असलेले कनेक्शन्स कसे आहे, कोणत्या स्वरूपातले आहे. जसं मागच्या लेक्चर्समध्ये ब्राझीलच्या आपण सगळ्या गोष्टीमध्ये अंदाज घेतला, सेम त्या प्रकारे भारतामध्ये आता इस्रायल सोबत कसं असलेलं संदर्भ वाढत चाललाय का कमी होत चाललाय याचा सगळा अंदाज आपल्याला ह्या लेक्चर्समध्ये आपल्याला घ्यायचा आहे. मग परत कारण तेच आहे की चर्चेला का, कारण की ह्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर्स मोदी साहेबांनी कॉंग्रॅच्युलेशन्स केलेले आहे कोणाला, नेतन्याहूंना. कशाबद्दल की त्या संदर्भामध्ये इस्रायल गव्हर्नमेंटमध्ये इलेक्शन सक्सेसफुली पार पडलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा काय झालेला आहे, विजय झालेला आहे. मग आता ह्या संदर्भामध्ये आपल्याला याची हिस्ट्री काय आहे, नेमकं इस्रायल कसं आलं आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा जो मुख्य गाभा आहे वादविवादाचा तो कशाच्या आधारावर आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की इस्रायलचा उदय आणि इस्रायलच्या संदर्भामध्ये हिस्ट्री काय आहे, तर हिस्ट्रीचा जेव्हा आपण त्या प्रकारचा असलेला एक लेखाजोखा बघतो तर आपल्याला एक अंदाज येतोय की इस्रायल हा देश एकमेव असा देश आहे पृथ्वीतलावर असं म्हणायला हरकत नसावी की ज्याच्याने त्या संदर्भामध्ये अगदी स्ट्रगल करून करून त्या व्यक्तींनी त्या पर्टिक्युलर देशांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. सर्व देशांनी परतंत्र्यामध्ये होते, सर्व देश त्या प्रकारचे असलेले विविध भागामध्ये विभागले होते आणि सर्व देशावर कोणत्या तरी एका राज्याची किंवा एखाद्या देशाची अधिपत्ता किंवा अधिसत्ता आपल्याला आढळून येते. परंतु इस्रायल एकमेव असा देश आहे की ज्याच्या अंतर्गत आपल्याकडे असलेलं हे इस्रायल एक कम्युनिटी म्हणून कधी एकवटलेली नव्हती. इस्रायलचं अस्तित्व हे संपूर्ण देशामध्ये स्कॅटर्ड झालं होतं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग ह्या इस्रायलला एवढं महत्त्व का, इस्रायलच्या त्या संदर्भामध्ये एवढी ग्रोईंग का त्या प्रकारची असलेली कॅपॅसिटी आहे, त्याच्यासोबतच इस्रायलमध्ये त्या प्रकारची असलेली ही डिफेन्स कॅपॅसिटी जी आहे ती डे बाय डे वाढत चालली आहे. पाण्याचं अस्तित्व नसतानाही सुद्धा आज इस्रायलची शेती ही वाखाणण्याजोगी आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याची असलेली पार्श्वभूमी जर आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये हा जो द्विधा मनस्थिती निर्माण करणारी एक मनशांती निर्माण होती की ज्याच्या माध्यमातून कळते की हा एक देश ज्याचं कधी अस्तित्व नव्हतं पण आज संपूर्ण जगावर एका प्रकारचं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतोय. अधिराज्य म्हणजे वेगळ्या शब्दांनी नसून परंतु त्याचं असलेलं सह अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. मग असं काय झालं होतं इस्रायलच्या संदर्भामध्ये आज आपण थोडी हिस्ट्रीमध्ये जाणार आहे. हे सेशन थोडं लॉंग होईल परंतु त्या संदर्भामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे की नेमकी इस्रायलची ओरिजिनिटी काय आहे आणि ओरिजिनल त्या संदर्भामध्ये झालं काय. काय झालं 1517 ते 1917 मध्ये त्या प्रकारचं असलेलं ओटोमन एम्पायर होतं. जसं की आपल्याकडे एम्पायर्स होते ना, अकबरचं एम्पायर होतं, त्या प्रकारचे असलेले मुघल्स एम्पायर होते, असे विविध प्रकारचे एम्पायर्स होते. ते एम्पायर होते ओटोमन एम्पायर. मग ते ओटोमन एम्पायर नियर टू बी फर्स्ट वर्ल्ड वॉरपर्यंत म्हणजे पहिल्या महायुद्धापर्यंत त्या प्रकारच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये तिथं रूल करत होतं. कुठं, वेस्ट एशियामध्ये आणि इन्क्लुडिंग द रिजन ऑफ इस्रायल. आजचा जो इस्रायल देश आहे त्या संदर्भामध्ये आणि पर्टिक्युलर तुमचा जो सेंट्रल एशिया आहे त्या वेस्ट एशियामध्ये ह्या ओटोमन एम्पायरचं काय होतं, तिथं वर्चस्व होतं.
त्या संदर्भामध्ये तिथं तेवढी सगळी ताकद एकवटलेली होती. मग आता हळूहळू ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तिथं एवढं साम्राज्य मोठं पसरलं, कुठं ना कुठं त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर असलेली जी रिजनॅलिटी आहे ती रिजनॅलिटी वाढत गेली आणि त्या ओटोमन एम्पायरचं असलेलं पतन होताना आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस त्या प्रकारची असलेली गोष्ट आणि त्या संदर्भामध्ये असलेलं हे रिजन हे कंटिन्यू कन्फ्लिक्टमध्ये होतं. परंतु असं असतानाही सुद्धा पर्टिक्युलर तुमचं त्या संदर्भामध्ये असलेलं जे इस्रायल देशाचं जी भूभाग होता त्या भूभागामध्ये असलेलं पवित्र स्थान ते म्हणजे जेरुसलेम. असं म्हटलं जातं की जेरुसलेम हे 3 देशांची असलेली किंवा 3 कम्युनिटीची, देशांची म्हणायच्या ऐवजी मला म्हणायचं आहे की 3 कम्युनिटीचं असलेलं पवित्र स्थान आहे. एक म्हणजे ख्रिश्चनिटी, एक ज्युइझम आणि त्या प्रकारचं असलेलं तिसरं इस्लाम आहे. मग अशा प्रकारचे असलेले ह्या 3 पर्टिक्युलर सेक्ट, पर्टिक्युलर रिलिजनचं सहअस्तित्व फक्त जेरुसलेममध्ये आपल्याला दिसून येत आहे. मग एवढी सुंदर अशी एका प्रकारची पवित्र भूमी आणि ह्या पवित्र भूमीचा असलेला हा वाद हा कशामुळे निर्माण झाला ते आपलं पुढे बघायचंच आहे. मग अशा पर्टिक्युलर असलेल्या ह्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते की ह्या गोष्टी म्हणजे त्या संदर्भामध्ये ज्या इस्रायल आहे त्या इस्रायलमध्ये जेरुसलेम आहे तर तिथं असलेले लोक 87% मुस्लिम होते, त्याच्यानंतर 10% ख्रिश्चन होते आणि त्या प्रकारचे 3% काय होते, ज्यूइश लोक होते. पहिल्यापासून ज्यूइश लोक होते ते काय आहे, स्कॅटर्ड याच्यामध्ये आहे. म्हणजे काय की त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे पसरलेले आपल्याला दिसून येते. पण त्यांचं होली नेशन किंवा आपण ज्याला म्हणतो ना पवित्र स्थान हे जेरुसलेममध्ये असताना आपल्याला दिसून येते. मग कुठंतरी त्या संदर्भामध्ये जर आपलं एका ठिकाणी जर पवित्र स्थान असेल तर त्याच्याबद्दल लव्ह अँड अफेक्शन्स आपलं हे जास्त निर्माण होतं. मग आता ह्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम्स काय झाले, पर्टिक्युलर काही ज्यूइश लोक होते जे जनरलिस्ट होते आणि ते लोकांवर इन्फ्लुएन्स करायचे आणि त्यांनी ह्या गोष्टीवर भाष्य केलं आणि सांगितलं काय की आपण एकवटला आलो पाहिजे, एक झालो पाहिजे आणि आपल्या ही जी पवित्र भूमी आहे त्या पवित्र भूमीवर जे दुसरे लोक कंटिन्युअसली राहत आहे त्यांना आपण बाजूला काढलं पाहिजे. कुठंतरी त्या संदर्भामध्ये ह्या लोकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याची कॅपॅसिटी निर्माण झाली. लोकांमध्ये त्या प्रकारचे आश्वासन निर्माण झाले की यस आपल्या ज्यूइश लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे. ज्यूइश लोक हे जे पसरलेलं आहे ते एकवटून ह्या साम्राज्याला किंवा ह्या साम्राज्याच्या आधिपत्याखाली असलेल्या काही लोक आहे त्यांना आपण हाणून पाडलं पाहिजे. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून पर्टिक्युलर इस्रायल किंवा त्या संदर्भामध्ये जे जेरुसलेम आहे त्या जेरुसलेममध्ये एक व्यक्ती होते, त्या व्यक्तीचं नाव आहे त्या संदर्भामध्ये थिओडॉर हेर्झल. हेर्झल त्यांचं नाव होतं, थिओडॉर हेर्झल होते. ते जर्नलिस्ट होते. त्यांनी लोकांना अपील केलं, लोकांना सांगितलं की तुम्ही एकत्र या, सगळे ज्यू लोक इकडे या आणि ज्यू लोकांनी आपली काय करायला पाहिजे, ही पवित्र भूमी वाचवली पाहिजे, तुम्ही इथंच सेटल व्हा. हळूहळू त्यामध्ये लोकांमध्ये त्या प्रकारचं असलेलं एक नवी चेतना निर्माण झाली आणि नवी चेतना निर्माण झाल्यामुळे ज्यूइश होमलँड इन पॅलेस्टाईन फॉर द ज्यूज द आयडिया केम टू बी नोन ॲज अ झोनियाझम. काय आहे, झिओनायझम. मग हे झिओनायझम त्या प्रकारे तिथं सांगण्यात आलं. ही एक मुवमेंट तयार केली आणि ह्या मुवमेंटच्या माध्यमातून लोकांना अपील केलं की तुम्ही इथं या आणि आपल्या ह्या पवित्र असलेल्या भूमीला काय करायला पाहिजे, तुम्ही वंदन करून इथं आपण थांबलं पाहिजे. परिणामस्वरूप फर्स्ट वर्ल्ड वॉर झाल्यानंतर त्या प्रकारचे असलेलं ओटोमन एम्पायर कोलॅप्स झालं. मग लोकांमध्ये अजून त्या प्रकारची असलेली त्या संदर्भामध्ये जागरूकता निर्माण झाली की नाही हे आपलं काय आहे, राज्य आहे आणि आपण इथं ज्यूइश लोक एकत्र आले पाहिजे. फर्स्ट वर्ल्ड वॉर झाल्यानंतर, पहिलं महायुद्ध झाल्यानंतर ब्रिटिशांनी ओटोमन एम्पायरचे जिथे जिथं पॉलिसीज होत्या, जिथं त्या सगळ्या गोष्टी होत्या तिथं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. जसं ब्रिटिशांनी संपूर्ण जगावर राज्य प्रस्थापित केलं तर ब्रिटिशांच्याही ह्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर इस्रायल असेल, पॅलेस्टाईन असेल, हा भूभाग पण नजरेखालून गेला नाही. त्यांनी तिथं पण त्या प्रकारचं असलेलं काय केलं होतं, वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते. मग सन 1917 रोजी त्या प्रकारे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलं. त्या अनाऊन्समेंटला म्हणतात बॅलफोर डिक्लेरेशन्स. काय म्हणतात, बॅलफोर डिक्लेरेशन्स. बघा हे आहे बॅलफोर डिक्लेरेशन्स. त्या प्रकारचे असलेले ते प्रेसिडेंट होते पर्टिक्युलर ब्रिटिश गव्हर्नमेंटचे. मग त्यांनी बॅलफोर डिक्लेरेशन सांगितलं आणि सांगितलं काय, त्यांनी एक आशावादी दाखवलं. बेसिकली त्यांचे 2 उद्दिष्ट होते, फोडा आणि राज्य करा. त्यांनी काय केलं, त्यांना माहिती होतं की आपल्याला इस्रायल आणि पॅलेस्टाईनवर ह्या संदर्भामध्ये आपल्याला तिथं अधिराज्य गाजवायचं आहे किंवा ह्या दोघांना त्या संदर्भामध्ये तिथं हे करायचं आहे, कॉन्क्युअर करायचं आहे.
मग तिथाचे असलेले जे स्थानिक जे आपण म्हणतो की पर्टिक्युलर असलेले सुलेमान असेल किंवा त्या प्रकारचे असलेले त्या संदर्भामध्ये नवाब लोक असेल किंवा पर्टिक्युलर त्या प्रकारचे राजे राजवाडे असेल, तर ह्या लोकांना पण आपल्याला काय करायचं आहे, विश्वासात घ्यायचं आहे. सेम पॉलिसी त्यांनी संपूर्ण जगावर केली होती. आपल्या भारतावर जेव्हा राज्य गाजवलं तर त्यांनी ह्याच गोष्टीवर फोकस केला, फोडा आणि राज्य करा. मग त्याच नीतीचा वापर त्यांनी तिथं करताना दिसून आले. त्यांनी काय सांगितलं की फर्स्ट वर्ल्ड वॉर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला ज्यूइश लोकांना सांगितलं, ज्यूइश लोकांना जवळ केलं आणि सांगितलं काय की पहिलं महायुद्ध झाल्यानंतर आम्ही काय करू, तुम्हाला तुमचा असलेला जो जेरुसलेमचा पार्ट आहे, इस्रायलचा पार्ट आहे, पॅलेस्टाईनचा पार्ट आहे, तो आम्ही काय करू, तुमच्या नावावर करू आणि सगळे ज्यूइश लोक इथं काय करणार आहे, रिसेटल करणार आहे. हे त्यांनी आश्वासन दिलं. सगळे लोक त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्या काय करायला लागले, फॉलो करायला लागले. पण एक गोष्ट त्यांनी लपून ठेवली. त्यांनी काय केलं, तिथचे असलेल्या स्थानिक जे अरब लोक होते त्या अरब लोकांना, म्हणजे पर्टिक्युलर हू फॉलो द इस्लाम कम्युनिटी, कारण की इस्लाम कम्युनिटीचं पण असलेलं तिथं त्या प्रकारचं महत्त्वाचं होतं. ते त्या संदर्भामध्ये मक्का मस्जिदा वगैरे किंवा ह्या गोष्टी आहे त्या तिथं जवळपास, आणि त्यांचं असलेलं पैगंबर जे होते ते राहून गेलेले होते, म्हणून त्यांची पण तिथं लव्ह अँड अफेक्शन त्या पर्टिक्युलर भूमीसाठी होतं. तर त्यांना पण साईडला घेऊन त्यांनी सांगितलं की यस, आपण काय करणार आहे, आमचं फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं की आम्ही पण तुम्हाला काय करू, त्या प्रकारचा भूभाग देऊन टाकू. म्हणजेच कुठेतरी ही अशा प्रकारची ड्युएल गेम जे आपण म्हणतो, दोन खेळी, ही ब्रिटिशांनी केली होती आणि ब्रिटिशांनी त्याचं आश्वासन दिलं होतं. म्हणून काय, ह्या बॅलफोर डिक्लेरेशनच्या माध्यमातून तिथं होप्स क्रिएट करण्यात आले आणि सांगितलं काय की ज्यूइश आम्ही लोक काय करणार आहे, ज्यूइश लोकांना वर्ल्ड वॉर फर्स्ट झाल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी देऊन टाकू आणि ही जी लँड असणार आहे, द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द पॅलेस्टाईन अ नॅशनल होम फॉर द ज्यूइश पीपल, जे पॅलेस्टाईन आहे त्या पॅलेस्टाईनच्या माध्यमातून, पॅलेस्टाईन मोठा होता त्या प्रकारचा, तर ह्या पॅलेस्टाईनमध्ये जेवढे पण लोक राहतील ह्या सगळ्या लोकांना आम्ही काय करणार आहे, त्या प्रकारचं तिथं ज्यूइश म्हणून लोकांना आम्ही तिथं स्थान देणार आहे. मग अशा प्रकारची असलेली होप जागो केली आणि होप जागो करून त्या संदर्भामध्ये काय केलं होतं, त्या प्रकारच्या गोष्टी तिथं जागवल्या होत्या. सोबतच त्या प्रकारे ब्रिटिशांनी अशा प्रकारचं असलेलं तिथलचे असलेले जे रूलर ऑफ मक्का होते, मक्का आणि मदीना आपल्याला माहिती असेल पवित्र स्थान आहे इस्लाम लोकांच्या संदर्भामध्ये. मग अशा प्रकारच्या रूलर्सला त्यांनी विश्वासात घेतलं आणि त्यांना पण कुठेतरी कानामध्ये सांगितलं की आम्ही फर्स्ट वर्ल्ड वॉर झाल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारची ती जागा देऊन टाकू. म्हणजे एकाच जागेवर दोन व्यक्तींना कसं बसवायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कसं समजून सांगायचं, हे ब्रिटिशांनी चांगल्या प्रकारे काय केलं होतं, त्याच्या अंतर्गत फॉलो केलेलं दिसताना आपलं होतं. मग अशा प्रकारे काय झालं, ज्यूइश लोक हे त्या संदर्भामध्ये त्या गोष्टीला खरंच मानून त्या प्रकारे तिथं मायग्रेशन्स करायला लागले. भरपूर लोक बाहेरच्या देशातून जे युरोपियन कॉन्टिनेंटमध्ये पसरलेले होते, सगळे लोक आता परत कुठे यायला लागले, पॅलेस्टाईनमध्ये यायला लागले. इन्फ्लुएन्स ऑफ ज्यूज, ज्याला आपण म्हणतो इन्फ्लुएन्स ऑफ ज्यूएस इन युरोप, हे काय झालं होतं, आता वाढत चाललं आणि वाढता 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 यांची संख्या ही काय झाली होती, आता वाढत चालली. परिणाम स्वरूप त्या प्रकारे कन्फ्लिक्ट निर्माण झालं कोणाकोणामध्ये. जे ज्यूइश लोक बाहेरून येणार होते ते बाहेरून आणि स्थानिक असलेले जे अरब लोक होते त्यांच्यामध्ये हे कंटिन्यू काय झाले, कन्फ्लिक्ट निर्माण झालंय. होणारच होते का, कारण की ब्रिटिशांनी पॉलिसी तशी केली होती की फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं की आम्ही ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करू आणि त्या प्रकारचं असलेलं तिथं अरब लोकांना पण काय सांगितलं की नाही, दिस इज अ लँड बिलॉंग फ्रॉम यू आणि तुम्ही इथं सेटल करणार आहे. मग जॉर्डन असेल, इजिप्त असेल, तर ह्या संदर्भामध्ये ह्या पर्टिक्युलर तिथं जे अरेबियन लोक आहे त्या अरेबियन लोकांची ॲस्पिरेशन वाढली आणि इथं कन्फ्लिक्ट बिटवीन द कल्चर निर्माण झालं. इथं कुठेतरी त्या प्रकारचं असलेलं कल्चर हे कन्फ्लिक्ट होत गेलं आणि हळूहळू त्याच्यामध्ये रक्तरंजिश या गोष्टी होताना आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारच्या असलेल्या 1920 आणि 1930 मध्ये ज्यूइश पॉप्युलेशन काय झालं, पॅलेस्टाईनमध्ये हे वाढताना आपल्याला दिसून येते. याला कारणीभूत दुसरा घटक पण आपल्याला मानता येईल, तो म्हणजे काय होतं की त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर्स त्या रिजनमध्ये, म्हणजे जर्मनी असेल किंवा ह्या संदर्भामध्ये नियर टू बी 6 लाख, त्या 6 बिलियन लोकांना काय केलं होतं, होलोकॉस्टच्या माध्यमातून हिटलरने मारून टाकलं होतं. कारण की त्याचा राग पण त्या संदर्भामध्ये ज्यूइश लोकांवर होता, जे पहिले ऑलरेडी म्हणजे त्या संदर्भामध्ये पॅलेस्टाईनमधून जे बाहेर लोक ज्यूइश लोक बाहेर गेले होते ते जर्मनीमध्ये प्रस्थापित झाले. मग त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या हिटलरनी त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर त्या गोष्टीला डोक्यात घेऊन होलोकॉस्टच्या माध्यमातून
ज्यूइश लोकांना पलायन करायला भाग पाडलं. मग ह्या लोकांना होप्स काय निर्माण झाली होती, इकडे आपल्या काय होत आहे त्या प्रकारचं इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मध्ये आपल्याला वास्तव्य करण्याचं काय आहे, एक मुभा आहे. मग अशा प्रकारे द्विधा मनस्थिती निर्माण झाली की नेमकं कुठं जावं. आपल्याला जर्मनीमध्ये पण राहता येत नाहीये, युरोपियन कॉन्टिनेंटमध्ये राहता येत नाहीये, पोलंडमध्ये राहता येत नाहीये, हंगेरीमध्ये राहता येत नाहीये, त्या संदर्भामध्ये ऑस्ट्रियामध्ये राहता येत नाहीये. का? जिकडं तिकडं फक्त हिटलरचं वर्चस्व होतं आणि हिटलरने होलोकॉस्टच्या माध्यमातून ज्यूइश लोकांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते. मग त्यांना एकच सेफ लँड वाटत होती, ती म्हणजे काय आहे, अरबमध्ये असलेली ही तुमची पॅलेस्टाईन. मग पॅलेस्टाईनमध्ये हे लोक काय झाले होते, त्या प्रकारचे असलेले कंटिन्युअसली फ्लोईंग वाढत दिसताना आपल्याला दिसून येते. पण साहजिकच आहे, लोक परत मायदेशी म्हणजे पर्टिक्युलर तुमच्या होमलँडमध्ये येत असताना इथं एक गोष्ट दिसून आली की पर्टिक्युलर त्या अरब कंट्रीजचं पण तिथं काय झालं, तिथं टेन्शन्स वाढत गेलं. आणि अरेबियन कंट्रीज म्हणजे जॉर्डन असेल, लिबिया असेल, त्या पर्टिक्युलर सिरिया असेल, त्या संदर्भामध्ये इजिप्त असेल, तर इथलच्या असलेल्या जे मुस्लिम कम्युनिटी किंवा इस्लाम फॉलो करणाऱ्या लोकांमध्ये एक द्विधा मनस्थिती निर्माण झाली की ह्या ज्यूइश लोकांना आता परत ही पॅलेस्टाईनची जागा द्यावी की नाही द्यावी. मग अशा संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये ते टेन्शन वाढता वेळेस कुठंतरी त्या प्रकारचं असलेलं काय झालं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहे. परंतु जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं, सेकंड वर्ल्ड वॉर झाल्यानंतर ब्रिटिशांनी सरळ हा मुद्दा कोणाच्या हातात सोपून दिला, युनायटेड नेशनच्या. कारण की ते नेहमीचं धोरण आहे ब्रिटिशांचं. ब्रिटिशांनी ह्याच गोष्टी फॉलो केल्या. ब्रिटिशांनी सांगितलं काय की यापुढं कोणताही जो प्रॉब्लेम्स क्रिएट होणार असेल तो सॉल्व्हिंग कोणी करायला पाहिजे, त्या प्रकारचं असलेलं युनायटेड नेशननी करायला पाहिजे. मग युनायटेड नेशननी पण त्या प्रकारची असलेली कोणतीही गोष्ट मागं पुढं न बघता सरळ त्या प्रकारे सांगण्यात आलंय की तुम्ही भांडणं करू नका आणि आम्ही काय करणार आहे, दोन सेपरेट स्टेट निर्माण करणार आहे आणि त्या संदर्भामध्ये इस्टॅब्लिश द सेपरेट स्टेट पॅलेस्टाईन अँड द ज्यूइश स्टेट हे काय केले होते, त्या संदर्भामध्ये तिथं तयार करण्यात आलेले. ज्यूइश स्टेट म्हणजे काय, आजचं असलेलं इस्रायल, आणि पॅलेस्टाईन म्हणजे इट इज डॉमिनेटेड बाय द पर्टिक्युलर अरब लोक. तुम्ही भांडण नका करू, जो भाग आहे तिथं जे ज्यूइश लोक राहत आहेत ते राहू द्या, जे मायग्रेट होत आहेत ते पण राहू द्या, आणि पर्टिक्युलर जो पॅलेस्टाईनचा जो भाग आहे जो की कॉन्क्युअर केलेला आहे, जो की ऑलरेडी तुमच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर अरब लोकांचा आहे, त्या अरब लोकांच्या संदर्भामध्ये काय करायला पाहिजे, तुम्ही त्यांना दिला पाहिजे. मग अशा प्रकारचे असलेल्या ह्या हिस्ट्रीच्या अंतर्गत आपल्याला दिसून येते की 1945 मध्ये ज्या संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली, त्या स्थापनेच्या माध्यमातून आपल्याकडे कुठेतरी त्या संदर्भामध्ये मे 1948 रोजी इस्रायलची काय झाली होती, निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. अगदी सोप्या आणि याच्यामध्ये शॉर्टमध्ये आपण ह्या हिस्ट्री बघितली. का? कारण की त्या संदर्भामध्ये पुढं काय रिलेशन मेंटेन झालं ते आपल्याला बघायचं आहे. मग 10 मे 1948 रोजी अशा प्रकारचं असलेली इस्रायलची तिथे स्थापना झाली आणि इस्रायलच्या माध्यमातून कुठंतरी आता हा देश काय झालाय, उभरता देश म्हणून पुढे येताना आपल्याला दिसू येते. त्याच्याही पुढे फार मोठी स्टोरी आहे की त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थितरित्या तिथं राहू दिलं नाही. ज्यूइश लोकांवर कंटिन्यू अत्याचार होत गेले. ज्यूइश लोकांच्या संदर्भामध्ये तिथं द्विधा मनस्थिती निर्माण होत गेली आणि ज्यूइश लोकांना कंटिन्युअसली त्या प्रकारचा असलेला त्रास होताना आपल्याला दिसून येत आहे. मग पर्टिक्युलर इस्रायल नावाचा जो देश म्हणजे ज्यूइश लोकांचा जो स्टेट होता, त्या प्रकारच्या असलेल्या लोकांनी एक ठरवलं की आता आपल्यावर कोणीही हल्ला करणार नाही, अशी आपली ताकद वाढवायची आहे. म्हणून बघा, ज्या प्रकारच्या 6 डे वॉर म्हणून फेमस आहे, युम किप्पर्स असलेली वॉर आहे, युमी किप्पर्स म्हणून आहे, तर त्या प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या वॉर्सचं इतिहासामध्ये गोष्ट नमूद आहे. का? कारण की एकट्या इस्रायलनी या 6-6, 5-5 जे अरब कंट्रीज किंवा ज्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर असलेल्या ह्या इस्लाम फॉलो करणाऱ्या देश आहे त्यांना परतवून लावलेलं आहे. म्हणजे एवढी ताकद त्या इस्रायलनी निर्माण करताना आपल्याला दिसून येते. मग 48 पासून त्यांचा संघर्ष ते टिल आतापर्यंत पण ही इस्रायलमध्ये काय आहे, संघर्ष चालू आहे. पॅलेस्टाईनचा हा वाद आणि त्या प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला होताना दिसत आहे. आपण इतिहासामध्ये न जाणता प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये काय काय आहे डेव्हलपमेंट आणि भारताचं त्या संदर्भामध्ये काय आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग आता का गरजेचं आहे, तर पहिली गोष्ट एक तर काय की त्या संदर्भामध्ये ते इलेक्शन जिंकले, नेतन्याहू त्या प्रकारचे इलेक्शन जिंकलेले आपल्याला दिसत आहे. सोबतच आपल्याकडे त्या संदर्भामध्ये काय 13th ॲनिव्हर्सरी म्हणजे 30 वर्ष कंप्लीट झालेले. कशाला? तर तुमच्या असलेल्या डिप्लोमॅटिक रिलेशनला. काय? डिप्लोमॅटिक रिलेशनला बिटवीन द टू कम्युनिटीज म्हणजे इंडिया आणि इस्रायल.
ह्या भारत आणि भारताच्या संदर्भामध्ये जो इस्रायल देश आहे त्या इस्रायल देशाच्या अंतर्गत आपल्याला असं दिसून येत आहे की यांचं असलेलं 30 वर्ष हे संबंध आता खूप गहन होत गेलेले. 48ला स्वातंत्र्य झाला म्हणजे नियर टू बी आपल्यासारखंच आहे, 1 वर्षांनी लेट असेल, परंतु ह्या संदर्भामध्ये अजून पण आता त्या प्रकारचं असलेलं आपले जे संबंध आहे हे 30 वर्षापासून बळकट होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून ह्या प्रकारचा लोगो पण आपल्या इंडियाने काय केला होता, लॉन्च केलेला आहे त्याच्या अंतर्गत. तुम्ही इथं बघू शकता तिचा मॅप बघा, लेबनन आहे, इथं सिरिया आहे, त्या प्रकारचे जॉर्डन आहे, इजिप्त आहे. ह्या सगळ्या लोकांनी इस्रायलवर हल्ला केला होता बरं, त्या संदर्भामध्ये इकडून सगळं त्या संदर्भामध्ये हल्ला केला होता. पण इस्रायल एकमेव असा व्यक्ती म्हणजे एकमेव असा देश आहे त्यांनी सगळ्यांना डिफीट केलं होतं. एवढी ताकद आहे त्या इस्रायलमध्ये. असं म्हणलं जातं की इस्रायलची फुटबॉलची टीम खेळायला गेली होती इराकमध्ये, तर त्या संदर्भामध्ये त्या फुटबॉलच्या टीमच्या असलेल्या प्लेयरला मारून टाकलं होतं, सगळ्या बॉम्बस्फोट करून त्या सगळ्यांना मारलं होतं. तर इस्रायलने शपथ घेतली होती की मी प्रत्येक व्यक्ती जे गेलेले आहे आमचे फुटबॉल प्लेयर्स ते जेवढे गेले का मी सगळ्यांचं जो ज्यांनी त्या कृत्य केलं असेल त्याला आम्ही धरून मारून टाकणार आहे. आणि त्या खरं त्या प्रकारचं त्यांनी केलंही देखील होतं. विचार करा, एवढी त्यांची स्ट्रॉंग इंटेलिजन्स आहे बरं, त्या पॉवर आहे तेवढी त्यांच्या संदर्भामध्ये. एवढं खतरनाक हा इस्रायल देश आहे. विचार करा ना, त्या साईडने मेडिटेरियन सी, खाली तुमचा ब्लॅक सी, सगळीकडनं खारट पाणी आहे. पण खारट पाणी असतानाही सुद्धा शेतीमध्ये आज प्रबळ गाजवलं आहे इस्रायलने. एवढी सगळी ताकद आहे या पर्टिक्युलर इस्रायलमध्ये. मग आता नेमकं भारत मग ह्याच गोष्टीमुळं कुठंतरी ह्या संदर्भामध्ये ह्या सर्व गोष्टीमुळं आपल्याकडं असलेली ही जी टाईसनेस आहे किंवा आपण जो म्हणतो ना सहसंबंध वाढायचे कारण का, ह्याच गोष्टीमुळे की एखादा छोटा देश एवढी प्रगती करू शकतो तर भारत देश त्या संदर्भामध्ये का नाही करू शकत. म्हणून माननीय श्री मोदी साहेब जेव्हा इस्रायल भेटीवर गेले होते त्यांनी इनफॉर्मल भेट घेतली आणि इनफॉर्मल भेटीमध्ये पर्टिक्युलर असलेले त्या संदर्भामध्ये जे टेक्नॉलॉजिकली गोष्टी असेल, सायन्स टेक असेल, त्याच्यामध्ये भारताला मदत करण्यासाठी इस्रायल हा पुढं असणार आहे आणि इस्रायल त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करेल असं तिथं वचन तिथून घेऊन येताना आपल्याला दिसून येते. मग आपल्या ह्या 30 वर्षामध्ये भारताने काय मिळवलं, भारतामध्ये त्या प्रकारची असलेली काय डेव्हलपमेंट झाली. जसं आपण ब्राझीलचा व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात येईल की ब्राझीलचं पण आपण त्या प्रकारचं डिस्क्रिप्शन बघितलं होतं. सेम त्या प्रकारे आपल्याला पण इथं ज्यावेळेस इस्रायल आणि भारताचं असलेली डेव्हलपमेंट विचारले जाईल तर त्यावेळेस तुम्हाला काही आस्पेक्ट असतात, ते आस्पेक्ट तुम्हाला लिहावेच लागतात. जसे की पहिला आस्पेक्ट आहे तो म्हणजे काय, इकॉनॉमिकल आणि कमर्शियल रिलेशन्स. व्हॉट आर द इकॉनॉमिकल आणि कमर्शियल रिलेशन्स बिटवीन द पर्टिक्युलर इस्रायल आणि पर्टिक्युलर इंडिया, याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो बघा, 1992 मध्ये काय, 1992 मध्ये $200 200 दशलक्ष होता. किती होता, 200 दशलक्ष होता. म्हणजे $, म्हणजे काय, त्या प्रकारचा असलेला संबंध 200 दशलक्षापासून तर द्विपक्षीय व्यापारी व्यापार एप्रिल 2020 ते 21 पर्यंत या कालामध्ये USD 4.14 अब्ज, किती, 4.4 अब्ज, म्हणजे पहिले दशलक्ष होता, इथं किती आहे 4.14 अब्ज. एवढा मोठा व्यापार वाढलेला आहे. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे असलेले ह्या म्हणजे द्विपक्षीय व्यापार एवढ्या पद्धतीने वाढू शकतो एखाद्या देशासोबत, हे फार कमेंडेबल आहे. आणि विशेषतः लक्षात घ्या, 1992 नंतर आपण जर LPG ॲडॉप्ट करत असेल, जागतिकीकरण आपण ॲडॉप्ट करत असेल, खवजा धोरण आपण ॲडॉप्ट करत असेल, तर ह्या गोष्टीचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये नक्की आपल्याला गणावं लागणार आहे. नाही तर कसं झालं असतं, इस्रायल देश आपण त्यांच्यासोबत कधी टायप केलं असतं, इस्रायलसोबत आपण कोणत्या गोष्टी घेतल्या असता किंवा कोणती देवाणघेवाण घेतली असती. विचार करा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी वाढल्या आहे, व्यापार, द्विपक्षीय व्यापार, हा त्याच गोष्टीमध्ये दिसून येतो की ज्या देशामध्ये त्या प्रकारचा असलेला संबंध हा चांगला असणार आहे. आपला पाकिस्तान सोबत, चायना सोबत त्या प्रकारचे असलेले संबंध वाढताना कधी दिसणार नाही, परंतु त्या संदर्भामध्ये इस्रायलमध्ये असलेले पक्ष त्या द्विपक्षीय संबंध वाढताना आपल्याला दिसून येत आहे. मग हे संरक्षण वगळून आहे बरं, म्हणजे संरक्षणाचा असलेला भाग तो वेगळा आहे. हे संरक्षण वगळून आपल्याला एवढ्या गोष्टी दिसून येत आहे. सोबतच त्या प्रकारचा असलेला भारताचा असलेला व्यापाराचा हा समतोलपणा काय आहे, भारताच्या बाजूने दिसून येतोय. म्हणजे कुठेतरी भारत हा एक्सपोर्टर कंट्री आहे विदिन द पर्टिक्युलर्स तुमच्या असलेल्या इस्रायलमध्ये. म्हणजे हा कुठेतरी पॉझिटिव्ह कॉन्स आहे, पॉझिटिव्ह एक डिसिजन दिसतंय की त्या संदर्भामध्ये भारताचं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहे. सोबतच द्विपक्षीय व्यापारामध्ये हिऱ्यांचा व्यापार सुमारे किती टक्के आहे, 50% आहे. विचार करा, इस्रायल सारख्या छोट्याशा देशाला पण
भारत काय आहे 50% त्या प्रकारचा असलेला हिऱ्यांचा व्यापाराच्या माध्यमातून बिझनेस होताना दिसतोय. म्हणून बघा कार्गो शिप जे आहे त्या गुजरातहून डायरेक्ट तुमचा असलेला सुएझ कॅनलमधून डायरेक्ट तुमच्या इस्रायलपर्यंत जात आहे आणि त्यासाठी आपण चाब्बार पोर्ट इराणमध्ये पण डेव्हलप करतोय का, मध्ये कुठेतरी स्टॉप झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. म्हणून त्या संदर्भामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय का, कारण की आपला व्यापार किती 50% फक्त कशाचा आहे, हिऱ्यांचा व्यापार हा इस्रायल सोबत आहे. हा खूप सुंदर पॉइंट आहे मेन्समध्ये लिहिण्यासारखा. सोबतच भारत हा इस्रायलचा आशियातील काय जो आपला आशिया आहे आशियातील तिसरा आणि जागतिक स्तरावर 7वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. विचार करा, आपण जर म्हणत असेल आशिया कॉन्टिनेंट एशियन कॉन्टिनेंटमध्ये जर कोणी असेल तर पहिला आपण चायना म्हणत असेल तर त्या संदर्भामध्ये थर्ड क्रमांकावर कोणतं दिसतंय, आपला इस्रायल दिसतोय. म्हणजे विचार करा आपले सहसंबंध टिकवण्यासाठी इस्रायलचं असलेला किती महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला इथं दिसून येते. सोबतच इस्रायल कंपन्यांनी भारतामध्ये ऊर्जा, नवीकरण ऊर्जा असेल, रिन्युएबल एनर्जी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर दूरसंचार असेल, रिअल इस्टेट असेल, जलतंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक असेल, अशा विविध प्रकारच्या असलेल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय केलेली आहे, त्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि त्याचं श्रेय खरं म्हणायला जावं होतं ते माननीय श्री मोदी साहेबांना द्यावं का, कारण की त्या प्रकारची असलेली व्हिजनरी गोष्ट आहे की एखाद्या देशामध्ये जर पाणी नसतानाही तिथलची शेती एवढी प्रगतिशील असेल, हायड्रोफोबिक शेती असेल, तर त्या हायड्रोफोबिक शेतीचं उत्पन्न आणि भारतामध्ये असं सगळ्या सुविधा उपलब्ध असूनही सुद्धा शेतीचं उत्पादन याच्यामध्ये जी तफावत दिसून आली ती कुठंतरी रिसर्च अँड डेव्हलपमेंटमुळे तिथं जास्त आहे. मग त्या गोष्टीला आपण वेलकम केलं आणि आपल्या भारत देशामध्ये त्या सगळ्या गोष्टी तिथं दिसत आहे. तुम्हाला कदाचित ते फोटो आठवत असेल, मोदी साहेब आणि नेत्यान्यू त्या समुद्राच्या किनारी मस्तपैकी फिरत होते, गप्पा मारत होते, त्या प्रकार चर्चा करताना आपल्याला दिसून येतं. तो फोटो खूप व्हायरल झाला होता, तर याचा संबंध आपल्याला दिसून येते. सोबतच आपण इस्रायल सोबत काय केलं आहे, FTA साइन केलं आहे. काय आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साइन केलेलं आहे. आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट काय आहे, त्या प्रकारचं असलेलं तिथं कोणत्याही बंधनाविना आपण काय करतोय, त्या संदर्भामध्ये तिथं आपण व्यापार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मग अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टी की ज्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे की भारतामध्ये आणि पर्टिक्युलर इस्रायलमध्ये असलेले संबंध हे दिवसेंगणित काय चालले आहे, वाढत जाताना आपल्याला दिसून येत आहे. आता डिफेन्समध्ये काय आहे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलेले की डिफेन्समध्ये पण त्या प्रकारची असलेली कॉन्ट्रीब्युशन विदिन द पर्टिक्युलर्स रिलेशनशिप बिटवीन द इस्रायल अँड इंडिया हॅज बीन इन्क्रीजिंग इन सिन्स लास्ट इयर्स. मग डिफेन्समध्ये काय आहे तर ते बघू आपण. बघा, भारत हा इस्रायलकडून लष्करी उपकरणांचा सर्वात मोठा खरेदीदार आहे, जो रशियानंतर भारतातला दुसरा सर्वात मोठा काय आहे, संरक्षण पुरवठादार समजला जातो. कारण की गरज आहे, भारताला इतके दिवस आपण फक्त रशियावर डिपेंड होतो, परंतु आपल्याला माहिती आहे की ह्या संपूर्ण जगाच्या पाठीवर पर्टिक्युलर असलेल्या कोणत्याही देशासोबत एक चिरकाळ असं रिलेशनशिप मेंटेन करता वेळेस कुठेतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होता. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणत असेल की आपण रशियासोबत बऱ्यापैकी त्या प्रकारचे असलेले संबंध प्रस्थापित केले, पण कुठंतरी त्या रशियाच्या संबंधाला तडे जाण्यासाठी सुरुवात झालेली आहे. कारण की रशियाचं धोरण, रशियाची असलेली वागणूक, रशियाची असलेली भारताप्रती असलेलं प्रेम हे कुठेतरी बदलताना आपल्याला दिसून येते. कारण की अल्टिमेटली दे वेअर द पॉवर कॅप्चरिंग नेशन्स, त्यांना पॉवर कॅप्चर करायची आहे, तिथं त्या प्रकारचा वेलफेअर ऑफ द नेशन्स करायचं नाहीये. मग अशा कुठेतरी गोष्टीला अनुषंगाने धरून आपण कुठेतरी रशियासोबत असलेले जे आपण सहसंबंध आहे ते कुठेतरी कमी जास्त होताना दिसत आहे. परंतु इस्रायल आपण हा सबस्टिट्यूट म्हणून न ठेवता आपण त्याला पॅरलली त्या गोष्टी ॲक्टिव्हिटीसाठी आपण इन्क्लूड करून घेतलेला आहे. म्हणून रशियाकडनं आपण जर जास्त त्या प्रकारचे असलेले सुरक्षा उपकरण आपण जर घेत असेल, इफ यू आर ब्रिंगिंग द सिक्युरिटी इक्विपमेंट्स फ्रॉम द पर्टिक्युलर रशिया, then times we have to be said that की we have to be purchase second from the particular Israel itself. मग अशा प्रकारचं असलेल्या ह्या इस्रायलमधनं पण काय केलेलं आपण त्या प्रकारे गोष्टी घेतलेल्या आहे. मग हे डिफेन्सचा एक पार्ट आहे. दुसरं काय आहे, भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायल सशस्त्र प्रणालीची विस्तृत श्रेणी समाविष्ट केलेली आहे. जसे की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असलेले जे विविध शस्त्रास्त्र आहे ना, त्या विविध शस्त्रास्त्रांतर्गत आपण विविध प्रकारचे असलेले तिथं त्या संदर्भामध्ये इक्विपमेंट्स आपण आणलेले आहे. जसे की आपण AK-47 म्हणतो, ते पर्टिक्युलर रशियाकडनं घेतलेले त्या प्रकारचे असलेले काही जे इक्विपमेंट्स आहे, जसे की काय आहे, फाल्कन AWACS. काय आहे, फाल्कन AWACS, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, एअरबॉर्न
वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम. काय? एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम, जी एक सिस्टीम आहे पर्टिक्युलर्स असलेल्या फाल्कन नावाच्या याच्यामध्ये, आणि हेरॉन सर्च, त्या सर्च 2 आणि हेरॉप ड्रोन, हे बराक क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण प्रणाली, अशा विविध प्रकारचे असलेले क्षेपणास्त्र, विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजिकल असलेले इक्विपमेंट्स, हे सगळ्या गोष्टी आपण कुठून घेतलेल्या आहे? त्या संदर्भामध्ये इस्रायलमधून घेतलेले. म्हणजे आपल्याकडे संरक्षणाचं बळ वाढविणे, त्या प्रकारची सुरक्षितता वाढविणे, सुरक्षितेमध्ये वाढ करून समोरच्या देशामध्ये डेटरन्स क्रिएट करणे, ही जी पहिली प्रायोरिटी बेसिस आपण तयार केलेली आहे, याच्यातून दिसून येते की भारत पण आता संरक्षणामध्ये कॅपेबल झालाय. आणि ह्या कॅपेबलमध्ये सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे? इस्रायलचं आहे. काय? फ्लायकॉन असेल, हेरॉल असेल, सर्च असेल 2, हेप्रॉन ड्रोन असेल, ह्या बराक क्षेपणास्त्र असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या ह्या गोष्टीच्या माध्यमातून शो होताना आपल्याला दिसतंय की आपल्या याच्यासोबत असलेले डिफेन्स जी स्ट्रॅटेजी आहे ती आता डे बाय डे काय चालली आहे? वाढत होताना आपल्याला दिसून येते. सोबतच विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली याचाही वापर आपण त्यांच्याकडनं घेऊन आपल्या भारत देशामध्ये असलेल्या याच्यामध्ये इनबिल्ड केलेले आहे. सोबतच काय दिसतंय आपल्याला की पायथन आणि डर्बी एअर टू एअर, काय? पायथन नाव आहे, पायथन म्हणजे आपण म्हणतो ना अजगर, त्या प्रकारचा पायथन त्याचं नाव आहे. पायथन आणि डर्बी एअर टू एअर क्षेपणास्त्रापासून क्रिस्टल मेज आणि स्पाइस 2000 बॉम्बपर्यंत असे अनेक इस्रायल क्षेपणास्त्र, अचूक मार्गदर्शिका, युद्ध सामग्री आपण त्यांच्याकडनं घेतलेली आहे. थोडक्यात आपल्याकडे जेवढ्या पण टेक्नॉलॉजिकल स्टेल टेक्नॉलॉजी असेल, ह्या गोष्टी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण का घेतोय? कारण की सुरक्षा, सिक्युरिटी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, आणि ह्या सिक्युरिटीमुळे आपल्याला सगळ्या गोष्टी घेणं काय आहे? गरजेचं आहे. सोबतच द्विपक्षीय संरक्षण सहकार्यावरील 15व्या संयुक्त कार्यगटाच्या बैठकी अंतर्गत देशांनी सहकार्याची नवीन क्षेत्रे ओळखण्यासाठी सर्वसमावेशक अशा 10 वर्षाचा काय केला आहे? रोडमॅप तयार केलेला आहे. ह्या गोष्टीला पुढे नेण्यासाठी आपण इस्रायल सोबत अशा प्रकारचे 10 वर्षाचा करार करतोय, आणि ह्या कराराअंतर्गत आपण रोडमॅप तयार केला आहे की भारताने कुठं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे, भारताने कुठं कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, इस्रायलकडनं काय अपेक्षा आहे आणि भारताकडनं काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. मग अशा प्रकारचे असलेले ह्या डिफेन्स ॲक्टिव्हिटीमध्ये इस्रायल सोबत भारताचं काय झालंय? आता बऱ्यापैकी स्थान हे वाढत चाललेलं आहे. मग जसं पुढचं आहे त्या प्रकारचं असलेलं कृषी क्षेत्र, जसं डिफेन्समध्ये भारताचं स्वरूप आणि डिफेन्समध्ये त्या प्रकारच्या असलेल्या पर्टिक्युलर इस्रायल सोबत असलेले संबंध वाढताना दिसतंय, त्या प्रकारे कृषी क्षेत्रामध्येही इस्रायलचं बऱ्यापैकी नाव आहे. का? कारण की सगळ्या गोष्टी आपण बोललो आहोत की पाणी कमी, तरी कमी पाण्यावर हायड्रोफोबिक असलेले प्लांटेशन्स तयार करणे, मोजक्या जमिनीमध्ये त्या प्रकारचं असलेलं कंटिन्युअसली उत्पादन घेणे, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी भर ही इस्रायलने टाकलेली आहे. मग नेमकं काय आहे? मग त्या संदर्भामध्ये ते सहकार्य कसं केलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. मे 2021 मध्ये, म्हणजे मागच्या वर्षी मे 2021 मध्ये कृषी सहकार्याच्या विकासासाठी 3 वर्षाच्या कार्यक्रमाच्या करारावर काय केली आहे? स्वाक्षरी करताना आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये जसं डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन मागितलं त्यांचं, सेम त्या प्रकारे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी अजून तुम्ही काय काय देणार आम्हाला, अशा प्रकारचा 3 वर्षाचा करार आपण इस्रायल सोबत केला आहे. आणि इस्रायलला सांगितलेलं आहे ज्या ज्या टेक्नॉलॉजी, ज्या ज्या प्रकारचं असलेले सीड्स असेल, ज्या ज्या प्रकारची असलेली फवारणीचं औषधं असेल, किंवा कोणत्या एखाद्या प्रकारचं असलेलं R&D जर तुम्ही करत असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट जर करत असेल विदिन द पर्टिक्युलर GM क्रॉप्स, तर ते आम्हाला देत चला, आम्ही पण त्याच्यामध्ये काय करू? तुमच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू. हा अशा प्रकारचा 3 वर्षाचा करार ह्या इस्रायल सोबत आपण होताना दिसतोय. सोबतच ह्या कार्यक्रमाअंतर्गत त्याचे उद्दिष्ट काय आहे की विद्यमान सेंटर्स ऑफ एक्सलन्स वाढवणे आणि नवीन केंद्रे स्थापन करणे. जसं की त्या प्रकारचं असलेलं एखादं सेंटर्स तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स स्थापन करत असाल, तर त्याची डेव्हलपमेंट करायची ही कॅपॅसिटी भारतामध्ये कशी असेल यावर भाष्य करण्यासाठी असलेले हे सेंटर्स काय केल्या जात आहे? स्थापन केल्या जात आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीसोबत आपण काय केलंय? त्यांच्यासोबत टायअप करताना आपल्याला दिसून येते. पुढचा घटक आहे सायन्स टेक्नॉलॉजी. जसं आपण बोललो की इस्रायल हा सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे.
असं म्हटलं जातं की जपान जर मायक्रोचिप्स बनवत असेल तर त्या मायक्रोचिप्सच्या माध्यमातून त्या गोष्टीचं युटिलायझेशन कुठं केलं जातं, ते इस्रायलमध्ये केलं जातं. इस्रायलमध्ये बारीक सारी गोष्टी असेल, जसे की आपण म्हणतो ना सेफ्टी इक्विपमेंट्समध्ये, सर्व जगामध्ये जर काही पॉवरफुल असेल तर इस्रायलची मिलिटरी पॉवर जास्त आहे. भले की छोटा देश आहे परंतु त्याचं असलेलं मिलिटरी युटिलायझेशन जे आहे ना ते परफेक्ट आहे. का? कारण की बाहेरच्या देशाकडून ते इम्पोर्ट करणार, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणार आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी वापर करणार. मग त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घटक म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये भारताचा आणि इस्रायलचा काय संबंध आहे की ज्याच्यातून दिसून येते की भारताने हळूहळू इस्रायलचं असलेलं कॉर्पोरेशन्स, इस्रायलचं असलेलं त्या प्रकारची हात मिळवणी ही अशा अनुषंगाने केली आहे की उद्या चालून भारताला सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये काही कमतरता पडत असेल तर त्यावेळेस दे विल बी हेल्प अस. आलं लक्षात? बघू मग काय काय आहे. अलीकडेच नुकतंच भारत आणि इस्रायलमधील तज्ज्ञांनी भारत इस्रायल औद्योगिक R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मी जे म्हणतो तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन फंड च्या 8व्या नियामक मंडळाच्या बैठकीची काय केली आहे, व्याप्ती वाढवण्यावर चर्चा केलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कंटिन्युअसली भारत आणि इस्रायल एकाच गोष्टीवर फोकस करताय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि तुमच्या माहितीच तो हे इस्रायल लोक आहे ना खूप हुशार असतात. इस्रायल लोक म्हणजे ज्यूइश लोक, आणि ज्यूइश लोकांचं डोकं प्रचंड हुशार असतात. अल्बर्ट आइन्स्टाईन हे जे व्यक्ती होते ते ज्यूइस्ट होते. असं म्हटलं जातं अल्बर्ट आइन्स्टाईन जर त्यावेळेस हॉलोकॉस्ट होत असताना जर तिथं राहिले असते तर जगाला आज वेगळं रूप भेटलं असतं. पण नशीब ते तिथून शिफ्ट होऊन अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेने त्यांना त्या प्रकारचं असायलम दिलं आणि तिथं त्यांचं सगळं डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसून येते. त्यावेळेस कुठंतरी अमेरिकेने त्यांच्या नॉलेजचा वापर करून अणुबॉम्ब तयार केला, आणि अणुबॉम्ब तयार करून हिरोशिमा नागासाकी जेव्हा पडला तर त्यावेळेस कुठेतरी त्यांना खूप मोठं दुःख झालं. ते म्हणत होते की ज्यूइश लोक हे हुशार आहे, बॉर्न टॅलेंटेड आहे, परंतु ह्या टॅलेंटचा व्यापार आम्ही कधीही नरसंहारासाठी करणार नाही, ही आम्ही आमच्या स्वतःला दिलेली एक शपथ आहे. परंतु ह्या प्रकारच्या नॉलेजचा वापर करून जर अमेरिका असं करत असेल तर त्या संदर्भामध्ये आम्ही काय करत आहोत, ह्या गोष्टीचं त्या संदर्भामध्ये सपोर्ट करत नाही, खंडन करतोय, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. परंतु त्यांना त्या प्रकारच्या गोष्टी जास्त उघडपणे बोलता येत नव्हतं. का? कारण की पर्टिक्युलर्स त्यांची असलेली होमलँड जी आपण पॅलेस्टाईन किंवा त्या संदर्भामध्ये ते म्हणतोय तर ते कंटिन्यू कन्फ्लिक्ट होते. मग ते अमेरिकेतून जाणार तर कुठं जाणार? मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे काही गुपगलीच्या गोष्टी त्यांनी स्वतः गिळून घेतल्या आणि त्यांनी सांगितलं काय जे होतं ते बघू आपण काय होणार आहे त्या संदर्भामध्ये. म्हणून बघा सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये हे ज्यूइश लोक फार पुढं आहे आणि त्या संदर्भामध्ये खूप चांगल्या गोष्टी यांनी युनिव्हिटी केलेल्या आहे. मग भारताने पण अशा प्रकारचे असलेले जे नियामक त्या प्रकारची असलेली बैठका असतात त्या बैठकींचा व्याप काय केला आहे, व्याप्ती आता वाढवत चाललेली आहे. मग आता या अंतर्गत काय केलं भारताने तर 5.5 दशलक्ष 5.5 दशलक्ष USD किमतीचे 3 संयुक्त संशोधन आणि विकास प्रकल्प मंजूर केले आणि भारत इस्रायल सहयोगी परिसंस्था निर्माण करण्यासाठी काय केलं आहे, उपाय सुचवले आहे. म्हणजे विचार करा 5.5 दशलक्षाची इन्व्हेस्टमेंट विदिन द पर्टिक्युलर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये करताना भारताचं आणि इस्रायलचं कॉन्ट्रीब्युशन हे वाढत चाललेलं आहे. कुठंतरी भारताने जास्त इन्व्हेस्टमेंटवर काय केले आहे, फोकस केलेला आहे. सोबतच I4F जे आपण म्हणतो ना की फंड आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन फंड जो आहे हे भारत आणि इस्रायलमधील कंपन्यांमधील संयुक्त औद्योगिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुलभ करण्यासाठी ह्या गोष्टी तयार करतोय. म्हणजे भारताने आणि इस्रायलनी एक फंड तयार केला आणि त्या फंडमध्ये दोघं देश पैसे टाकणार आणि ह्या दोघाही देशांचा उद्देश काय असणार आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट वाढली पाहिजे. मग ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून दिसून येते की भारत हा फार अग्रेसिव्ह झाला आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करण्याच्या माध्यमातून. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेल्या यांची ही डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसून येते. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या मागं आपली ही जी फॉरेन पॉलिसी आणि त्या माध्यमातून असलेला आपण हे आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासाचा आपण काय केला, प्रयत्न आढावा घेतलेला आहे. मग आता बघा विचार करा, फक्त पर्टिक्युलर असलेल्या त्या संदर्भामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं इलेक्शन होत असेल आणि त्या इलेक्शनमध्ये कोणी जिंकून येत असेल तर त्या संदर्भामध्ये त्याचं रिलेशन आपण अशा प्रकारे लावू शकतो, कारण की हे अल्टिमेटली कुठेतरी तुमच्या असलेल्या देशाचं भवितव्य दाखवणार असतं. आलं लक्षात? थँक्यू सो मच. बाकीचे आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघू. थँक्यू.
नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भगीरथ IAS अकॅडमी।